सर्वांना नमस्कार. शब्दांच्या जाती हा व्याकरणातील एक महत्त्वाचा घटक आहे आणि या घटकातील पहिला घटक उपघटक आपण बघणार आहे तो आहे नाम. आता बघा या ठिकाणी शब्दांच्या जाती, शब्दांच्या मुख्य जाती त्याचा पहिला घटक आहे नाम. आता पहिली व्याख्या, नाम कशाला म्हणतात? सगळ्यात मोठा आपला पडला प्रश्न, नाम कशाला म्हणतात हेच आपल्याला माहीत नसतं. आता नाम कशाला म्हणायचं तर एखाद्या वस्तूला, व्यक्तीला, पदार्थाला जे नाव दिलं जातं त्याला म्हणायचं नाव. ती वस्तू सजीव असो किंवा निर्जीव असो त्याला आपण नाव असं म्हणायचं. सर्वांना लक्षात ठेवायचं, एकदम सोपी पद्धत. एखाद्या सजीव किंवा निर्जीव वस्तूला जे नाव दिलं जातं त्याला म्हणायचं नाव, नाम. आपल्या भाषेत त्याला नाव म्हणतो आपण. आता समजा माझे नाव राजू आहे, मला एक विशिष्ट नाव दिलेलं आहे, मला नाव दिले राजू, यालाच म्हणायचं नाम. आता काय करायचं, आपण नाव कसं ओळखायचं, कोणते कोणते प्रकार आहेत नावाचे त्याचं थोडक्यात आपण विचार करू. तेवढं तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला नाव ही संकल्पना पूर्ण समजणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे. आपण काय करू, त्याची गट करू, गट. आणि ज्यावेळेस आपण गट करू त्यावेळेस आपण कधीच पुन्हा आयुष्यात नाव किंवा नाम विसरणार नाही. तर बघा, एखाद्या वस्तूला, व्यक्तीला नाव जे दिले ते. आता त्याचा पहिला गट घेऊ, पक्षी. बघा या ठिकाणी पक्षी. आता पक्षी हा सजीव घटक आहे. आकाशामध्ये पक्षी उडत असतात. जेवढे काही पक्ष्याचे प्रकार आहे जेवढे, ते सर्व पक्षी याच्यात येतात. तुम्ही कुठलाही पक्षी सांगितला, आता एखादा म्हणला कावळा, चिमणी, बगळा, मोर, लांडोर, जे काही पक्षी आहेत त्या सर्व पक्ष्यांचे प्रकार याच्यात येतात, नाव त्याचे. आणि या सगळ्याला आपण नाम असे म्हणतो किंवा नाव असं म्हणतो. पहिला प्रकार. त्याचा पक्षानंतर दुसरा आहे प्राणी. दुसरे आहे प्राणी. कोणताही असो प्राणी तो, त्या सर्व प्राण्यांचं जी नावं असतात त्याला आपण काय म्हणतो, नाम असं म्हणतो. एखादा म्हणला वाघ, हत्ती, लांडगा, जिराफ, जेवढे काय, कोल्हा, कुत्रा, आपण जे घरात गाय, म्हैस पाळतो ते सगळ्यांची नाव म्हणजेच नाम आहे. 2 नंबरचं. 3 नंबरचं आहे फूल. जेवढी फुलं आहेत सगळ्या प्रकारची ती सगळी फुलं, मोगरा, जाई, जुई, गुलाब, जे तुम्हाला आठवते ते सर्व फुलांची नावं त्याला म्हणायचं नाम. काय म्हणायचं ना, नाम असं म्हणायचं. त्यानंतर पुढचे फळे. जी काही फळे, आंबा, पेरू, चिक्कू, अननस, जेवढी तुम्हाला आठवतील ती सर्व नाम. या सगळ्यांना काय म्हणतात, नाम. जेवढी फळांची नाव आहे ती सगळी नामामध्ये येतात. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे पर्वत. आपण जी पर्वतांना नावं दिलेली आहे, आता समजा हिमालय पर्वत आहे, हा हिमालय पर्वत, किंवा अजून दुसरा आपण सह्याद्री पर्वत आहे. जेवढे काय पर्वतांना नावं दिलेली आहेत त्या सगळ्या पर्वतांना नाम असं म्हटलं जातं. त्यांची नावं म्हणजेच नाम असं झालेलं आहे. त्यानंतर सर्व प्रकारच्या वस्तू, जेवढ्या काही वस्तू आहे, जेवढ्या आपल्या वस्तू माहिती आहे त्या वस्तू, समजा पुस्तक, पेन, वही, दप्तर, बाटली, जेवढ्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूंना नाम असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा घटक बघा, वस्तूनंतर नद्या. आता बघा, कृष्णा, कोयना,
भीमा नदी, नीरा, मुठा, मुळा मुठा, या ज्या सगळ्या नद्या आहेत, या सगळ्या नद्यांची नावं म्हणजेच नाम होय. त्यानंतर मुलांची नावं म्हणजे तुमची नावं, मुलांची आणि मुलींची नावं, ही सर्वच नावं. समजा आता माझं नाव आहे राजू, हे नाव झालं. त्यानंतर माझ्या मुलीचं नाव आहे सावली, हे पण काय नाव, हे पण काय झालं, नाव झालं. म्हणजे हे मुलांची मुलींची जेवढी काय तुम्हाला नावं दिलेली सगळ्यांची, ही सगळ्यांची नावं म्हणजेच नाम झालेलं आहे. त्यानंतर देशांची नावं, जेवढे देश आहेत त्या सर्व देशांची नावं ही नामामध्ये येतात. देशांची नावे, आपला भारत देश आहे, भारत. आपल्या शेजारी चीन आहे, चीन. किंवा अजून जे सगळे देश आहेत, पाकिस्तान आहे, रशिया आहे, अमेरिका आहे, इंग्लंड आहे, नेदरलँड आहे, जेवढे काही देश आहेत ते सर्व देश नावामध्ये येत असतात. त्यानंतर धान्यांची नावं, म्हणजे आपण जे रोज जेवण करतो ती सर्व नावं, धान्याची नावे, धान्याची सर्व. त्याच्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, मका, काय असेल ते जेवढी काही नावं आहेत ही सगळी नावं नाम या प्रकारात येत असतात. त्यानंतर धान्य झाल्यावर ग्रहांची नावं, ग्रह किंवा नक्षत्र, ग्रह किंवा नक्षत्र. सूर्य, चंद्र असं आपण जे म्हणतो ते सर्व, तारे, हे सर्व नावं ही काय ग्रहांची नावं आहेत. त्यानंतर काल्पनिक नावं असतात बघा, काल्पनिक म्हणजे आपण कल्पनेने एखादं नाव दिलेलं असतं एखाद्याला. म्हणजे कसं, अमृत, विष अमृत, अमृत पिल्यावर काय होतं, माणूस मरत नाही, काल्पनिक नाव असतं अमृत. तशी ही काल्पनिक नाव आहेत ती बघा, काल्पनिक नावे, काल्पनिक नावे. त्यात म्हणजे अमृत येतं. आता हे अमृत हे जे काय काल्पनिक नाव झालेलं आहे, किंवा एखाद्या लोखंडाला परीस लावला की ते सोनं होतं म्हणतात बघा. म्हणजे परीस हे काय काल्पनिक आहे, कल्पना केलेली नाही. परीस म्हणजे ही काल्पनिक नावं दिलेली आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या गुणांची नावं असतात, गुणांची नावं, गुणांची नावे. मग आता गुण कोणते कोणते असतात, सुंदरता हा एक प्रकारचा गुण आहे, स्वच्छता, दयाळूपणा, अशा आपण वेगवेगळे गुण आपल्याला माहिती आहे. समजा दयाळूपणा, दयाळूपणा हा काय गुण आहे. म्हणजे या गुणांची जी नावं आहेत ही सगळी नामामध्ये येत असतात. त्यानंतर पुढचं बघा, मनाच्या स्थिती, आपल्या ज्या मनाच्या वेगवेगळ्या स्थिती असतात त्या मनाच्या स्थिती. मनाच्या स्थिती कोणत्या कोणत्या असतात, कधी कधी मन आपलं आनंद असतो, दुःख असतं, बरोबर का नाही. त्यानंतर कौतुक असतं, ममता असते, हास्य असतं, असे अनेक प्रकार आहेत. हे सगळे मनाचे प्रकार कशात येतात, नामामध्ये येतात. मग इथे जागा नाही तरी मनाच्या स्थिती, मनाच्या स्थिती. तर काय येतं, आनंद, दुःख, अशी वेगवेगळ्या गोष्टी येत असतात. आणि शेवटचं म्हणजे ऋतू. आता ऋतू तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, हे जे आहेत ऋतू ते सर्व प्रकारचे ऋतू, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, त्यानंतर वसंत, ग्रीष्म, शरद, हेमंत, शिशिर,
हे सर्व ऋतू कशामध्ये येतात? नामामध्ये येतात. आता हे जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं, एवढे जर प्रकार तुम्ही लक्षात ठेवलं, तुम्हाला परीक्षेत प्रश्न कसा येतो? कावळा काळा आहे असा प्रश्न येतो. मग विचारतात प्रश्न, सांगा वरील वाक्यातील नाम कोणते आहे? आता हा विचारला प्रश्न तर तुम्हाला मी सांगितले सगळ्या पक्ष्यांची नावं नामात येतात. तुम्हाला मी शिकवले आधीच, बरोबर? मग कावळा हा पक्षी आहे म्हणून ते काय झालं? नाव झालं. अशा प्रकारे आपण काय करायचंय? जास्तीत जास्त लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. आता बघा, तुम्हाला मी घरी एक प्रश्न विचारणार आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला नंतर सांगायचं. एकदम सोपा प्रश्न. आता बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला जो प्रश्न विचारणार आहे तो असा आहे, मीठ घातल्याने पदार्थाची चव बिघडते. मीठ घातल्याने पदार्थाची चव बिघडते. असं मी एक काल्पनिक वाक्य तयार केलेले आहे. मग ते जास्त मीठ घातलं तर कमी बिघडते किंवा कमी मीठ घातलं तरी चव बिघडते. मग माझं वाक्य काय आहे? मीठ घातल्याने पदार्थाची चव बिघडते. याच्यातलं नाम कोणतं किंवा नाव कोणतं हे तुम्ही ओळखायचं आहे. आणि हा काय करायचं आहे? मी जो व्हिडिओ तयार केलेला आहे हा संपूर्ण पाहायचा आहे. आता हे नामाचा आपण काही मुख्य घटक पाहिलेले आहेत. आता या नामाचे अजून 3 प्रकार आहेत. ते पण प्रकार आपण टप्प्याटप्प्याने पुढे पाहणार आहोत. आता मुख्य भाग आपण नाव कशाला म्हणतात हे या ठिकाणी शिकलेलो आहोत. आणि सर्वांनी काय करायचं आहे? जास्तीत जास्त प्रमाणात हा व्हिडिओ पाहायचा आहे. पाहिल्यानंतर आपल्या मित्रांना पण दाखवायचं आहे. त्यानंतर आपल्या घरच्यांना, आपल्या मित्रांना, मैत्रिणींना किंवा जे पोलीस भरती, तलाठी भरती, प्रज्ञाशोध, स्कॉलरशिप अशा वेगवेगळ्या मंथन अशा परीक्षा देत आहेत त्यांना व्हिडिओ पाठवा. आणि हा व्हिडिओ पाठवून त्यांना सुद्धा पाहायला सांगा. आणि असेच आपण वेगवेगळे व्हिडिओ आपण तयार करत आहोत. ते व्हिडिओ काय करायचे? आपण पाहायचे आणि व्हिडिओ पाहून इतर अनाकालनीय व्हिडिओ पाहण्यापेक्षा आपले उपयोगी व्हिडिओ पाहून आपण भविष्यात काहीतरी मोठं व्हायचं आहे. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. चला.